मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची छान सुरुवात झालेली आहे. मी उठलेली आहे, ब्रश वगैरे बाकी आहे, फ्रेश वगैरे होते आणि डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी लागते कारण की दादाला कामावरती जायचं आहे. आज जेवणाची तयारी करते आणि मग आजच्या दिवसाचं जे रुटीन आहे किंवा आजच्या दिवसाचं जे आपली ॲक्टिव्हिटी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लगेच स्वयंपाकामध्ये भाजी बनवून झालेली आहे. इकडे माझ्या चपात्या बनवायच्या सुरू आहेत. तर टम्मा अशा फुगलेल्या चपात्या आणि इकडे माझ्या चपात्या बनवायच्या सुरू आहेत. दादाला गरमागरम जेवायला वाढलं. इथं फ्लावरची आणि मटरची मिक्स भाजी होती आणि चपाती होती. दादाने जेवण केलं, त्यानंतर मी जेवण केलं, सगळं आवरलं आणि त्यानंतर माझा व्हिडिओ कंटिन्यू केला. फ्रेश वगैरे झाले, स्वयंपाक वगैरे केला, सगळी कामं आवरले आणि दादा पण कामाला गेलेला आहे. आता माझी सगळी कामं आवरले तर मी बसते आता थोडा वेळ अभ्यासाला. तर आता जे आहे ना, यावर्षी माझं कसं होते ना, सेट पेपरचा 2 पेपर आहे ना, जो स्पेशल माझा मराठी लिटरेचर होता तर तो पेपरच निघत नाही आहे. 3 वेळा असं झालं आहे की सेट पहिला निघतो पण पेपर 2 निघला नाही आहे. तर यावर्षी ना थोडंसं जास्तीचा अभ्यास करून थोड्या मार्कावरनं 2-4 मार्कावरनंच आपला पेपर जातो आहे. तर यावर्षी ना मी थोडंसं स्ट्रिक्टली पेपरचा अभ्यास जो आहे ना तर तो लवकरच सुरू केलेला आहे. म्हणजे यावर्षी आपल्याला काही करून सेट जे आहे ना, महाराष्ट्र सेट जे आहे UGCची तर ती काढायचीच आहे. तर त्याच्यासाठी आता मी मराठी लिटरेचर माझा जो स्पेशल सब्जेक्ट आहे ना त्याचा स्टडी सुरू केलेला आहे. तर आज मी काळ हा जो टॉपिक आहे ना तर तो पाहणार आहे. मग क्रियापदाचे काळ जे आहेत, मग त्याच्यामध्ये जे वेगवेगळे आहेत काळांचे प्रकार वगैरे, रीतिकाळ, पूर्णकाळ, अपूर्णकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, हे जे आहे ना ते पूर्ण मी आज कव्हर करणार आहे. तर मी ते करते. त्यानंतर मग आजच्या दिवसाचं जे कंटिन्यू असणार आहे अपडेट तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. तर चला, तर मी आता अभ्यास करते आणि नंतर भेटते तुम्हाला. हे आज आमच्या इकडं भाज्या आणलेल्या आहेत आज मार्केटवरनं. तर इथे मेथीची भाजी आहे, मेथीच्या भाजीची जुडी आहे, त्यानंतर काकडी आहे, बीट आहे, फ्लावर आणली आहे, टोमॅटो आणलेत 1 किलो, हिरवी मिरची आणली आहे, स्पेशली कारले आणले. तर कारले कुणाला खायला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर कारले खूप जास्त आवडतात. त्यानंतर वांगी आणले तर 1 किलो, बटाटे आणले तर, आणि हे जे बटाटे आहेत शिमला आहे, ती जुन्या मागच्या वेळी जेव्हा भाज्या आणल्या होत्या तेव्हाची आहे, ती शिल्लक राहिलेली आहे. आणि बटाटे पण पहिलेच आहेत. हे आता फ्रेश बटाटे आणलेले. तर ह्या भाज्या ज्या आहेत ती मी आता व्यवस्थित लावून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. कारल्याची भाजी कोणाकोणाला आवडते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही बघितलंच इथं गुलटेकडी मार्केटवरनं दादाने सकाळीच भाज्या आणल्या होत्या. त्यानंतर दादा संध्याकाळी येता वेळेस मला फोन करून सांगितलं की तुमच्यासाठी काय ते स्पेशल आणले. बघा तुम्ही काय स्पेशल आणले. तर नारळ आणलं होतं त्याने पाणी पिण्यासाठी आणि तो बोलला की नारळ घेत होतो ना, तर त्या मावशी खूपच आग्रह करायला लागल्या. संध्याकाळची वेळ होती तर भाजी घे. तर मटर घेण्यासाठी थांबला होता, फक्त मटर बाकी होतं. त्यांनी फ्लावर आणि कोबी पण घेऊन आला आणि लगेच दादाने हातपाय वगैरे धुतले. त्यानंतर लगेच नारळ फोडून दिलं मला. तर नारळ यासाठी फोडलं आहे आम्ही लगेच की नारळ पाणी प्यावं. पण नारळातलं पाणी एवढं गोड नव्हतं, पण नारळ खूप निघालं. त्यामुळे ना लगेच मी खीर बनवली तांदळाची नारळ टाकून. मस्त खूप टेस्टी लागते. खूप ओलं नारळ असेल ना तर खीर खायला खूप मजा येते. तर मस्त गरमागरम खीर बनवली, चपाती बनवली, दोघांनी मस्त जेवण केलं. दादा झोपला होता तर जेवण करून लगेच आणि मग मी माझा व्हिडिओ जो आहे ना तो एडिट केला. गुड नाईट तुम्हा सगळ्यांना. छान वाटला का व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करून जा.